श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत तुळ राशीचे वार्षिक राशी भविष्य। म्हणजेच काय की तुळ राशीच्या व्यक्तींना 2025 हे वर्ष कसे जाणार आहे, त्यांचे काय काम होणार आहे किंवा काय शुभ घटना त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना नवीन येणाऱ्या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी जावं, सुख शांतीचं जावं आणि तुमच्या ज्या मनातल्या सर्व इच्छा असतील त्या इच्छा तुमच्या पूर्ण हो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना। आणि तुम्ही जे स्वप्न बघितले असतील ती स्वप्न तुमची चांगली हो, पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। आणि चला मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया मित्रांनो की तुळ रास। तुळ राशी 7व्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्र ग्रह आहेत। मित्रांनो, तुळ रास अतिशय धाडसी रास म्हणजे तुळ रास। तुळ राशीचे व्यक्ती हे अतिशय कष्टाळू, पराक्रमी असतात। तुळ राशीच्या व्यक्तींना नेहमी खरे बोलण्याची सवय असते, आपले काम प्रामाणिकपणे करण्याची तुळ राशीच्या व्यक्तींना सवय असते। अशाच तुळ राशी व्यक्तींना येणारा जो नवीन वर्षाचा काळ आहे, 2025 हे वर्ष आहे, हे कसे जाणार आहे मित्रांनो बघा। 2025 मध्ये 3 ग्रह परिवर्तन करणार आहेत, गुरु ग्रह परिवर्तन करणार आहेत, शनी ग्रह परिवर्तन करणार आहेत आणि राहू ग्रह सुद्धा परिवर्तन करणार आहे। आणि या 3 ग्रहाच्या परिवर्तनाचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो। पहिल्यांदा बघूया की गुरुग्रह परिवर्तनाचा तुमच्या राशीवर, तुमच्यावर काय परिणाम होणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। पहिल्यांदा मित्रांनो बघूया की हा कार्यक्रम चंद्र राशीवर तुमच्या अवलंबून आहे, त्यामुळे ही माहिती सगळ्यांनाच तुळ राशीच्या व्यक्तींना तंतोतंत लागू होईल असे नाही, परंतु ज्यांना ती लागू होईल त्यांना ती पूर्णपणे चांगल्या प्रकारे ती लागू होणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही न स्किप करता पूर्ण नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। आणि आपण कुठल्या गावातनं, कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो। आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यामुळे आम्हाला एक प्रेरणा मिळते आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास आम्हाला आनंद वाटतो। तर चला मित्रांनो बघूया की 2025 मध्ये 15 मेला गुरुग्रह परिवर्तन करणार आहे आणि गुरुग्रह परिवर्तनामुळे तुमच्यावर तुळ राशीच्या व्यक्तीवर काय परिणाम होणार आहे हे आता आपण बघूया की 15 मेच्या आधी तुम्हाला तुमच्या आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी लागेल। तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहावे लागेल। ज्या ज्येष्ठ नागरिकांना बीपी शुगरचा त्रास असेल त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा। 15 मे नंतर मात्र तुम्हाला आरोग्याच्या कुठल्याही तक्रारी राहणार नाही। गुरु परिवर्तनाचा तुम्हाला अतिशय शुभ फळ मिळणार आहे, गुरु परिवर्तनाचा तुम्हाला अतिशय चांगला लाभ मिळणार आहे। त्यानंतर बघूया मित्रांनो की 15 मे नंतर तुम्हाला थोडंसं वादविवादापासून दूर राहावे लागेल। कोणाशी भांडण होणार नाही, कोणाशी वाद होणार नाही याची काळजी तुम्हाला 15 मे नंतर घ्यावी लागणार आहे। त्यानंतर बघूया की ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचे असेल त्यांच्या उच्च शिक्षणाचा अडचण जी होती ती दूर होणार आहे आणि त्यांच्या उच्च शिक्षणात ॲडमिशन त्यांची होणार आहे। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की 15 मे नंतर तुम्हाला डिजिटलमध्ये तुम्हाला जर काही कामं असतील ती कामं तुम्हाला मिळणार आहे। त्याचप्रमाणे ज्यांचं काम इंटरनेटशी, संगणकाशी जुळ असेल त्यांचं चांगलं काम होणार आहे, त्यांच्यासाठी शुभ असणार आहे। त्यांचा व्यवसाय हा भरभराटीला येणार आहे। 15 मे नंतर गुरुग्रहाच्या परिवर्तनामुळे तुमचा व्यवसाय असेल, तुमची नोकरी असेल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे, व्यवसाय तुमचा भरभराटीला होणार आहे, उत्पन्न तुमचं वाढणार आहे मित्रांनो। येणाऱ्या 2025 मध्ये तुमचं उत्पन्नात देखील बदल होणार आहे। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की लहान लहान प्रवास तुमचे होणार आहे, कामानिमित्त प्रवास होतील किंवा तुम्ही धार्मिक यात्रा सुद्धा 2025 मध्ये गुरुग्रहाच्या परिवर्तनामुळे करणार आहात। त्याचप्रमाणे छोटे छोटे लहान लहान प्रवास तुम्ही करणार आहात। त्यानंतर बघा मित्रांनो की ज्या तुळ राशीच्या व्यक्तींना संतान सुख प्राप्तीची इच्छा असेल त्यांना संतान सुख प्राप्त होणार आहे। त्याचप्रमाणे पारिवारिक आनंद तुमचा वाढणार आहे, कुटुंबाची साथ तुम्हाला मिळणार आहे। येणाऱ्या काळात
गुरु परिवर्तनामुळे उत्पन्नात तुमच्या वाढ होणार आहे. जे बेरोजगार तरुण तरुणी असतील त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत, त्यांना नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत. त्यानंतर बघू मित्रांनो की 15 मे नंतर जेव्हा गुरु ग्रह परिवर्तन करतील त्यावेळेस तुमच्या काही नोकरीमध्ये अडचणी असतील, व्यवसायातील अडचणी असतील त्या सुटणार आहेत. तुमचं जर तुमच्या डोक्यावर कर्ज असेल ते कर्ज तुमचं हळूहळू कमी होणार आहे आणि तुमच्या व्यवसायासाठी जर तुम्हाला कर्ज पाहिजे असेल ते कर्ज तुमचे मंजूर होणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की 30 मार्चला 2025 रोजी शनी ग्रह हे परिवर्तन करणार आहे आणि शनी ग्रहाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे ते आपण आता बघूया. 2025 या वर्षात शनी ग्रह जेव्हा परिवर्तन करतील तो काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे. तुमचे जे हितशत्रू असतील, शत्रू असतील, रोग असेल त्यांच्यापासून शनी महाराज तुम्हाला दूर ठेवणार आहेत. त्यांच्यापासून त्या अडचणीपासून शनी महाराज तुमची सुटका करणार आहे. त्यानंतर बघा की ज्या तरुणांची लग्न होत नाही किंवा तरुणींची लग्न होत नाही, लग्नात काही अडचणी येत असतील त्या अडचणी तुमच्या 30 मार्च 2025 नंतर दूर होणार आहेत. शनिग्रह जेव्हा परिवर्तन करतील तेव्हा तुमच्या लग्नाच्या अडचणी दूर होऊन तुमचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. इच्छित स्थळी तुमचे लग्न होऊ शकते किंवा ज्या तरुण तरुणींना नोकरी नाही अशा तरुण तरुणींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ देखील होणार आहे. त्यानंतर बघूया की तुम्हाला काही विदेशी यात्रा सुद्धा घडू शकतात. ज्यांना विदेशात जायचं असेल परंतु काही अडचणी येत असतील त्यांच्या विदेशात जाण्याचा अडचण दूर होणार आहे. उच्च शिक्षणाच्या अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की संतान सुख प्राप्त सुद्धा तुम्हाला होणार आहे. शनी महाराजांच्या आशीर्वादामुळे ज्यांना संतान सुखाची इच्छा असेल त्यांच्या संतान सुख प्राप्त नक्की होणार आहे. मित्रांनो बघा की 30 मार्च 2025 नंतर शनी महाराज परिवर्तन करतील त्यावेळेस तुळ राशीच्या व्यक्तींना त्यांच्या परिवारात आनंद होईल. नवीन पाहुण्यांचे आगमन घरी झाल्यामुळे तुमचा आनंद राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. कुटुंबातील व्यक्तींची तुम्हाला साथ मिळणार आहे. नोकरीमध्ये तुम्हाला चांगलं वातावरण मिळणार आहे. व्यवसायात तुमचं चांगलं वातावरण मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की राहू ग्रह 18 मे 2025 रोजी परिवर्तन करणार आहे आणि त्या परिवर्तनाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो राहू ग्रह जेव्हा परिवर्तन करतील त्यावेळेस तुमच्या 2025 मध्ये तुळ राशीच्या व्यक्तींना अतिशय चांगले लाभ होणार आहे. ज्यांना नोकरी नाही आहे अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तींच्या डोक्यावर कर्ज असेल त्यांचे कर्ज कमी होण्याची शक्यता येणाऱ्या काळात आहे. हळूहळूपणे तुमचे कर्ज कमी होणार आहे. त्यानंतर बघा की तुमचा नोकरीमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे. तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर आत्मविश्वास नसेल तर तुमचा आत्मविश्वास तुमचा येणाऱ्या काळात नक्की वाढणार आहे. मित्रांनो बघा की राहू ग्रह सुद्धा परिवर्तन करणार आहेत. येणारा 2025 हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. त्यावेळेस जेव्हा गुरु ग्रह परिवर्तन करतील, राहू ग्रह परिवर्तन करतील आणि शनी महाराज जेव्हा परिवर्तन करतील, शनी ग्रह परिवर्तन करतील त्याचा अतिशय चांगला प्रभाव तुमच्यावर पडणार आहे. येणारं वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे. त्यामुळे चांगले प्रयत्न करा, कर्म चांगले ठेवा आणि आपले कर्म चांगले जर असतील, प्रयत्न जर चांगले असतील तर तुम्हाला नक्कीच तुमच्या कामात यश मिळणार आहे आणि येणारं वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय लाभदायक राहो ही श्री स्वामी चरणी प्रार्थना. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.